काल आपण मर्दन चिकित्सा बघत होतो. मर्दन चिकित्सामध्ये आपण त्याची काल तत्व बघितली. 4 तत्व सार्वत्रिक पासून सुरू करून विशिष्ट जागी व शेवटी पुन्हा परत सर्व शरीराला मसाज करायचा आहे. दुसरं, उथळ वरवरचा ते खोलवर, मग पुन्हा उथळ आणि मग पुन्हा अजून वर, म्हणजे अगदी सुपरफिशियल. म्हणजे अशा प्रकारे. तर बाहेरील परिघाकडून केंद्राकडे आधी म्हणजे मुख्य अवयवाजवळचा भाग म्हणजे हृदयाजवळचा भाग आणि नंतर दुसऱ्या भागाला मसाज. हम्म. शास्त्रीय मालिशचे 8 प्रकार बघितले आपण. स्पर्श, पर्कशन म्हणजे मृदुमार, नंतर घर्षण म्हणजे फ्रिक्शन, चेपणं, कंपन व्हायब्रेशन, उसळण्याची क्रिया, नंतर स्ट्रोक द्यायचे, नंतर मिक्स्ड मुवमेंट मिश्र क्रिया करायचे. आणि मग याच्यामध्ये प्रथम आपण हात, पाय, छाती, पोट, ओटीपोट, कंबर, पार्श्वभाग, चेहरा आणि शेवटी डोकं, अशा प्रकारे हळूहळू पुढे जाणार आहोत. आणि ते पूर्ण शरीराला मसाज केल्यानंतर गरम किंवा कोमट पाण्याने स्नान करायचंय, किंवा बाष्प स्नान केलं तर त्याचे फायदे अजून वाढतात. हे अगदी लक्षात ठेवायचं. पर्यंत आपलं काय झालेलं होतं. आता मालिशचे विशेष उपयोग कुठे कुठे आहे, म्हणजे कुठे कुठे आपण मालिश करू शकतो. तर हातापायाला जर लकवा झाला असेल किंवा पॅरालिसिस, हाफ पॅरालिसिस किंवा अशा प्रकारे झालं असेल, लचक भरली असेल, जोरदार मुका लागला असेल, किंवा हाड सरकलं असेल, तर आता हाड सरकलं असेल तर जे विशिष्ट ज्यांना माहित आहे अशा लोकांकडनंच ते करायला पाहिजे. निद्रानाश असेल तर, जुनाट सर्दी असेल तर, खोकला, सायनस, कंबरदुखी, सांधेदुखी, केसांच्या व्याधी, नपुसकता, शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण झाली असेल तर, निर्माण करण्यासाठी, शरीरात खूप उष्णता निर्माण करण्यासाठी, भावभावना आटोक्यात आणून मनक्षोभ दूर करण्यासाठी म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी, इत्यादी म्हणजे अनेक गोष्टींवरती मालिशचा विशेष उपयोग होतो. आता याच्यामध्ये जे लकवा दिलेला आहे ना, बऱ्याच वेळेला काय होतं की ऍलोपॅथीचे डॉक्टर सांगतात की तुम्ही मालिश करू नका. पण काही काही आजारांमध्ये तुम्ही जर मालिश केलं तर त्याचा निश्चित फायदा दिसून येतो. जे पॅरालिसिस झालेलं आहे किंवा हाफ जरी अर्ध अंग जरी झालेलं असेल किंवा पूर्ण अंग जरी झालेलं असेल आणि नुकतंच झालं असेल आणि तुम्ही जर त्याला लवकरात लवकर जर हे मालिश आणि हे सुरू केलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. आता आपण मालिश कशी करायची, कुणाला करायची, केव्हा करायची, सगळं आपण बघितलं. आता कोणत्या परिस्थितीमध्ये मालिश नाही करायची आहे तर ते आपण बघणार आहोत. ताप असेल तर मालिश करू नये. हे हे तर कुठल्याही तुम्ही नॅचरोपॅथीच्या तुम्ही जर बघितलं तर, ताप असेल तर आपण कुठली ट्रीटमेंट त्याला देत नाही. हं? गर्भवती महिलेला पोटावरती मालिश वर्ज्य समजावं. जुलाब, पोटातील व आतड्यातील व्रण म्हणजे अल्सर ज्याला आपण म्हणतो ते, किंवा राईट साईडला अपेंडिक्स ची जर सूज आलेली असेल किंवा पोटामध्ये एखादी गाठ असेल तर पोटाला मालिश करू नये. कुष्ठरोग असेल किंवा त्वचा रोग असेल असलेले रुग्ण आहे तर त्याला मालिश करू नये. हृदयरोगी, अत्यंत दुर्बल किंवा क्षयरोगी असतील तर त्यांना मालिश करू नये. पण हृदयरोग्यांना पंचकर्मामध्ये ती एक चिकित्सा करतात की याचं आळं टाकतात उडदाच्या पिठाचं आणि हृदयाच्या भागामध्ये त्याच्यामध्ये तेल, ठराविक औषधीयुक्त तेल, म्हणजे मालिश नसते ती, पण तेलाने हृदयाला बल देण्याचं काम केलं जातं. किंवा गुडघ्यावरती पण मंगळ वाढवायचं असेल, घासले जातात तर गुडघ्याच्या ठिकाणी किंवा कमरेला, मेरुदंडाला तेल जिरवण्याचं काम हे केलं जातं. पण तिथे आपण त्याला मालिश नाही म्हणू शकत.
त्याला विशिष्ट नाव आहे, तुम्ही सांगाल का काय नाव आहे? मला आता आठवत नाहीये. पंचकर्मामध्ये क्रिया केली जाते ती. कशा स्वरूपाची मॅडम? ते तेल हृदयाच्या ठिकाणी बसती बसती हृदय 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 बसती. हा, हृदय हृदय बसती. बसते. हा. तर त्याच्यामध्ये म्हणजे किंवा जानू बसती किंवा असं केलं जातं तिथे कणकेचा आळं करून त्याच्यात औषधीयुक्त तेल ठेवलं जातं, पण ती मालिश नाही धरली जात. पण त्यांनी बल प्राप्त होतं. मालिशचे स्थानिक परिणाम काय आहेत, म्हणजे आपल्या शरीरावरती त्या त्या ठिकाणी काय परिणाम होऊन येतात, तर ते बघूया. रक्त आणि रस यांचं अभिसरण वाढतं. नंतर म्हणजे आपल्या शरीरात आपण म्हणतो की रक्ताचं रक्ताभिसरण वाढलंय किंवा वेगवेगळे हार्मोन्स आणि एन्झाईम्स आहेत, तर ते त्यांना रस धरलं की ते त्याचं सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. नव्या पेशींची जडणघडण आणि आता नवीन पेशी निर्माण होणं आणि ज्या पेशी जीर्ण झालेल्या आहेत तर त्यांचा नाश होणं, ठराविक दिवसांनी त्या नाश पावतात. तर त्यांची ह्या दोन्ही क्रिया ठराविक व्यवस्थित वेळेमध्ये होणं आणि चांगल्या प्रकारे होणं, ते ते कार्य चांगलं होतं. स्नायू, स्नायुबंधन, अस्थी, सांधे यांच्या भोवती जे आवरण असतं तर ते त्याचं जे बाइंडिंग असतं तर ते चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे हाडं आपली जी असतात, दोन हाडं, तर ती एकमेकांना स्नायुबंधनांनी बांधलेली गेलेली असतात. हम्म. तर आणि स्नायू पण त्याच्या भोवती जे असतात तर त्यांचं जे बंधन असतं तर ते चांगलं सुधारतं. नंतर सुजलेल्या भागातील पाणी व इतर विषद्रव्य अभिसरणामार्फत शोषली जातात. आपल्याला जिथे एडिमा किंवा सूज आलेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा थोडं हलक्या प्रकारे मालिश केली तर ते सूज असते म्हणजे तिथे पाणी साठलेलं असतं, तर ते वाहून नेण्याचं काम केलं केलं जातं तिकडनं. शरीरात तापमान तसेच पेशीतील श्वसनामध्ये वृद्धी होते. म्हणजे आपण जे नॉर्मल श्वसन करत असतो त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा श्वसन होत, अंतःश्वसन ज्याला म्हटलं जातं, की पेशीमध्ये किंवा दोन पेशींमध्ये जे श्वसन होत असतं तर त्याला अंतःश्वसन म्हटलं जातं. तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. आणि बॉडी टेम्परेचर आहे ते योग्य प्रमाणामध्ये राखलं जातं. रक्तप्रवाह व रक्तदाब यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जा केंद्रांवर परिणाम होऊन त्याद्वारे यकृत, प्लीहा, जठर, आतडी, मूत्रपिंड व शरीरातील सर्व ग्रंथी अशा महत्वपूर्ण अवयवांचे कार्य वृद्धिंगत होते. म्हणजे आता आपण बघितलं की पूर्ण बॉडीला मसाज केलेला आहे, आपल्या स्नायूंना वगैरे एकदम चांगला मसाज झालाय, त्यांचं कार्य चांगलं होतंय. मग आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यातून जे वाहणारं रक्त आहे तर ते सुद्धा चांगलं वाहून नेलं जातं. म्हणजे त्यांचं वहन, रक्ताचं वहन, रसाचं वहन चांगलं होतं, आपण बघितलं. मग आता ते कुठे जातं आणि कुठून येतं, म्हणजे कुठल्या तरी ऑर्गन पासून ते निर्माण झालेलं असतं आणि वेगळ्या ऑर्गनकडे जात असतं, बरोबर. आणि नको असलेले पदार्थ सुद्धा वाहून नेण्याचं काम या रक्तामार्फतच केलं जातं. हा. तर शरीरातले जे मुख्य अवयव सगळे आहेत तर त्यांना रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो, त्यांना वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत ते चांगल्या प्रकारे पुरवले जातात आणि त्यांच्यामधून अन्न पचन झाल्यावरती सुद्धा जे रस शोषण आहे तर ते पण चांगलं केलं जातं. असं जर विचार केला तर प्रत्येकच अवयवाचं कार्य हे आपण ज्या वेळेला मालिश करतो तर त्यावेळेला त्याचं चांगलं व्हायला मदत होते, ते कार्य त्याचं वाढण्यासाठी मदत होते. वर्तन चिकित्सा म्हणजे मसाजच्या आता आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होतात तर ते आपण बघणार आहोत. मज्जासंस्थेवरती काय परिणाम होतो? मज्जासंस्थेमुळे त्वचा तसेच विविध स्नायू यांमध्ये पसरलेल्या मज्जातंतूंच्या टोकांना उत्तेजना मिळते. आपण बघितलंय की प्रत्येक आपल्या स्नायू जे मेंदूपासून काही क्रेनियल नर्व्स निघतात, नंतर आपल्या स्पायनल कॉर्ड पासून नर्व्स निघतात आणि त्याचे जे मज्जातंतू आणि आहेत तर ते प्रत्येक ऑर्गन मध्ये किंवा मसल्स मध्ये गेलेले असतात. तर आपण ज्यावेळेला मसाज करतो बॉडीला त्याला हातामध्ये, पायामध्ये किंवा प्रत्येक ऑर्गन मध्ये जे काही तंतू आलेले असतात मज्जातंतूचे तर ते ऍक्टिव्हेट होतात, त्यांना उत्तेजना मिळते. आणि जेव्हा मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम मज्जासंस्थेतील तंतूंची टोके उत्तेजित होतात तेव्हा विविध प्रकारचे स्पर्श, उष्णता, थंडी, दाब, वजन अशा संवेदना व वाहन करणाऱ्या मज्जातंतूंना
चेतना वाहून नेल्या जातात. म्हणजे तिकडून जे स्पर्श घेतल्यावरती तो मेंदूकडे नेणं आणि मेंदू त्याच्यापासून आपल्याला सांगतो की अमुक अमुक स्पर्श आहे, तो परत वाहून नेतोय त्या ऑर्गनकडे. हे जे सगळं त्यांचं कार्य आहे, तर ते चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. म्हणजे थोडक्यामध्ये मज्जा संस्था आहे ती तुमची एकदम ऍक्टिव्ह राहते. बऱ्याच वेळेला काही लोकांच्या पायाला नमनेस येतो, डायबिटीस असेल किंवा काही असेल, तर न्यूरोपॅथी त्यांना व्हायला लागते. बरोबर. तर तुम्ही पायाला चांगलं म्हणजे शुगर आटोक्यात आणणं हे तर महत्वाचं आहेच. त्याच्या बरोबर तुम्ही जर पायाला मालिश करत राहिलात, पाय तुमचे एकदम थंड पडता कामा नये अशा प्रकारे तुम्ही राहायला पाहिजे. आणि मग तेव्हा पायांना मालिश केली तर तुम्हाला हे जिथे टोकं आपली आलेली असतात, आपण म्हणतो हातावरती पण तुमच्या असतात जास्त आणि पायावरती तर, आणि इतर शरीरामध्येही असतातच. तर आपलं मज्जासंस्था चांगली राहते तिथे जर आपण मालिश व्यवस्थित केलेली असेल तर. आणि जेव्हा अनिच्छावरती मज्जातंतूची टोके उत्तेजित होतात तेव्हा विविध ग्रंथी, रक्तवाहिन्या, उष्णता नियामक यंत्रणा यांच्या कार्यावरती परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे आपली ऑटोनॉमस नर्वस सिस्टम व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी दोन्ही मज्जासंस्था आहे, तर त्यांचं कार्य सुधारलेलं आपल्याला दिसून येतं. आता प्रत्यक्ष परिणाम काय आहे, तर सतत दाब देण्यापेक्षा हळूहळू ठोकणे म्हणजे टॅपिंग करतो आपण तसं, किंवा फ्रिक्शन घासणे, पुढे मागे हालचाल करत राहणे, व्हायब्रेशन, अशा प्रकारांनी मज्जातंतूंवर अधिक चांगले अपेक्षित परिणाम होतात. मज्जारज्जूतील केंद्रे उत्तेजित करण्याकरता मणक्यांवर ठोके देणे जास्त उपयुक्त ठरते. म्हणजे दोन मणक्यांच्या मध्यभागी किंवा दोन्ही मणक्यांच्या साईडला त्या ठिकाणी ठोके दिले जातात, तर ते जास्त चांगलं पडतं म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं. आता प्रत्यावर्तित परिणाम यामध्ये स्नायूंचे कार्य, रक्ताभिसरण संस्था व विविध ग्रंथी यांमध्ये होणारे बदल यांचा समावेश आहे. आता हे सगळे परिणाम आहेत त्याचे. उत्साहवर्धक परिणाम, मानसिक ताणामुळे येणारा थकवा मालिशमुळे दूर होतो. हा परिणाम रक्ताभिसरण, सर्जन संस्थांवरील होणाऱ्या क्रियांमुळे होतो. आता आपण हे बहुतेक तुम्ही सिस्टम्स मध्ये म्हणजे आपण ज्या ज्या पद्धती बघितल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं की तुमचं रक्ताभिसरण चांगलं झालं की उत्सर्जन संस्थेला सुद्धा वेग यायला लागतो. आणि उत्सर्जन चांगलं झालं की रक्ताभिसरण म्हणजे सगळं ते तुमच्या शरीरातलं कार्य आहे ते चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहणं महत्वाचं आहे. मानसिक ताणामुळे तयार झालेली विजातीय द्रव्य उत्सर्जित करण्याचं प्रमाण वाढतं. आपण बघितलंय की मानसिक ताणतणावामुळे शरीरामध्ये विजातीय द्रव्य ही तयार होतात आणि ती तुमच्या स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये ती अनेक ठिकाणी ती साठायला लागतात. आणि मग आपण हे मालिश करणं किंवा आपण मॅग्नेट वॉटरचं बघितलं किंवा इतरही काही गोष्टींमुळे ते काय होतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागतं आणि हे विजातीय द्रव्य साठले आहेत तर त्याचा निचरा होण्याचं कामही व्हायला लागतं. तसेच मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो. एकत्रित याचाच आता ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काय, तर तुमचा मेंदू ताजा तवाना राहतो, आपल्याला फ्रेश वाटतं, बरं वाटतं, आपला निरुत्साह आहे तो निघून जातो. बॉडीनी तसेच माइंडनी दोन्हीनी आपण तरतरीत होतो. एखादं काम करण्याचा आपण उत्साह आहे तो आपल्याला उत्साह आपल्याला येतो. आता दुसरी संस्था मुख्य काय, म्हणजे मज्जा संस्थेवरती तर मुख्यत्वे करून परिणाम घडून येतो, पण सगळ्यात जास्त म्हणजे मालिश आपण कुठे मसल्स वरती जास्त 66% स्नायू आपले पाठीच्या भागामध्ये, आणि बाकीचे पण तर आहेतच जिथे सगळे मसल्सना आपण इम्पॅक्ट जास्त होणार आहे मालिशने. ओके नाही. शरीराच्या वजनाचा अर्धा भाग हा स्नायूंचा बनलेला आहे. एकूण रक्तपुरवठ्यापैकी पाव भाग हा स्नायूंकडे जातो. यावरून लक्षात येतं की मसाज करण्यासाठी कुठल्याही पद्धतीमुळे स्नायू संस्थेवरती दूरगामी परिणाम होतात. विश्रांती काळात कमी प्रमाणात असणारा स्नायूंचा रक्तपुरवठा व्यायाम करताना वाढतो. जे आपण ज्या वेळेला आपण आता एका ठिकाणी बसलेलो आहोत तर आपल्या स्नायूंना जे काही रक्तपुरवठा वाहून नेला जातोय त्याच्यापेक्षा जास्त रक्तपुरवठा केव्हा होतो बॉडीला, तुम्ही एखादं रनिंग करताय, तुम्ही व्यायाम करताय, तर त्यावेळेला तुमच्या स्नायूंकडे रक्त पुरवठा जातो की नाही. कारण का ते स्नायू तुमचे काम करत असतात त्यावेळेला. शरीराची रचना कशी असते की मेंदूला ठराविक
रक्तपुरवठा पाहिजेच असतो. तुमची पचन ज्या वेळेला होतं त्यावेळेला पचन संस्थेकडे तुमचा रक्तपुरवठा जातो. मग ज्या वेळेला तुम्ही काही काम करत असता किंवा व्यायाम करत असता तर त्यावेळेला जे जे स्नायू त्याच्या इन्व्हॉल्व होते त्यांच्याकडे हा रक्ताचा पुरवठा आहे हा वळवला जातो. आता इथे हीच क्रिया म्हणजे आपण मसल्सचं काम चालू आहे ही जी क्रिया आहे तर हीच क्रिया मालिशद्वारे अप्रत्यक्षरित्या केली जाते. म्हणजे रक्त पुरवठा आहे तर तो स्नायूंकडे नेण्याचं काम आहे. तर हे मालिशमध्ये सुद्धा केलं जातं. मालिशमुळे अशुद्ध रक्त दूर वाहून नेलं जातं. या क्रियेमुळे पोकळी तयार होऊन शुद्ध रक्त त्या पोकळीत वाहून काढण्यासाठी स्नायूंकडे मोठ्या प्रमाणामध्ये येते. अशा रीतीने स्नायूंचा रक्त पुरवठा हा वाढतो. म्हणजे मालिश केलं की तुम्ही तिकडचे जे काही अ, रक्त आहे अशुद्ध रक्त किंवा जे साठलेलं रक्त आहे तर ते वाहून नेलं जातं. मग आता तिथे जी पोकळी तयार झाली आहे तर तिथे शुद्ध रक्ताचा पुरवठा येतो. म्हणजे आता तिथलं गेल्यावरती तिथे दुसरं रक्त येणार ना चांगलं. म्हणजे थोडक्यात ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या रीतीने व्हायला लागतं तिथे. आणि मग स्नायूंचं जे चांगले व्हायला लागतात कारण का तिथे रक्त पुरवठा चांगला होतो. आता परिणाम काय होतात त्याचे तर स्नायूंचा आकार वाढतो, पिळदार होतात, लवचिकता वाढते. व्यायामामुळे रक्तपुरवठा वाढला. आता फरक काय आहे तर व्यायामामुळे रक्तपुरवठा वाढला आणि पोषण वृद्धी झाली. म्हणजे तुमची व्यायाम केला तर तिथे रक्त पुरवठा होणार आहे साहजिक आहे किंवा पोषण पण त्या स्नायूंचं होणार आहे. पण त्याच्यामुळे काय ना स्नायू तिथे इन्व्हॉल्वमेंट असते स्नायूची त्यामुळे ते थकून जातात. पण मालिश करताना तसं होत नाही. म्हणजे जे दमणं आहे की ते होत नाही. ज्याला करून घेतलं जात आहे ना त्याला काय दमायला होत नाही. हं? आकुंचन शक्तीमध्ये वाढ होते. म्हणजे मसल्स आकुंचन शक्तीमध्ये वाढ होते आणि टोन आहे तिचा तर त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. उत्तेजित झालेल्या स्नायूंचा थकवा जातो. म्हणजे ज्या स्नायूंना आपण मालिश केल्या जात आहे तर ती थोडे उत्तेजित होतात आपण त्यांना मसाज केल्यानंतर आणि त्याच्यामधला थकवा जो आहे तर तो निघून जातो. मज्जातंतूंकडून कडे येणाऱ्या उत्तेजना ग्रहण करण्याची स्नायूंची क्षमता वाढते. हे आपण बघितलं. अतिव्यायामाने आंबलेल्या व दुखणाऱ्या स्नायूंवरही मालिशचा चांगला परिणाम होतो. म्हणजे जास्त व्यायाम केलेला आहे आणि मग अंग आपलं दुखायला लागतंय आणि अशा वेळेला तुम्ही मालिश करून घेतलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. बऱ्याच वेळेला काय असतं जे जिम असतात तर त्याच्यामध्ये अ, पहिले दोन तीन दिवस तुम्ही म्हणजे ज्या वेळेला ऍडमिशन घेतली जाते तर ते काय अवलंबतात की तुम्हाला मालिश फ्री एक सिटिंग फ्री दिलं जाईल वगैरे वगैरे. आणि तुम्ही 2-3 दिवस मालिश केल्यावर नाही व्यायाम केला तर अंग तर दुखायला लागतंच. आणि मग मालिश केलं की तुम्हाला बरं वाटायला लागतं आणि मग त्याच्यामध्ये ते पुन्हा तुमचं मालिशचे सेटिंग घ्या. म्हणजे फायदा निश्चित होतो मालिश केल्यानंतर. पण मग त्यावेळेला आपल्याला कळतं की मालिशची किती गरज आहे कारण का सगळं अंग अंग दुखायला लागतं आणि मग मालिश केल्यावरती आपल्याला बरं वाटतं. मसाज करणाऱ्याच्या शरीरातील अधिक प्रमाणातील म्हणजे जो मसाज करतोय ती व्यक्ती हं? तर त्याच्या शरीरातील अधिक प्रमाणातील विद्युत प्रवाह रोग्याच्या शरीरात मसाजद्वारा जाऊन त्याच्या स्नायूतील विद्युत प्रवाहाची पातळी वाढते. आपण म्हणतो ना एकाची एनर्जी दुसऱ्याला मिळते. ती एनर्जी काय असते आपल्या हातातून जाणारी व्हायब्रेशन्स असतात त्या पद्धतीने जात असतात. त्याच्यामध्ये जे मायन्यूट विद्युत प्रवाह असतात तर ते त्याच्यामध्ये वाहून नेले जातात. अति शारीरिक श्रम ताणतणाव यामुळे आपल्या शरीरात निर्माण झालेले किंवा वाढलेलं म्हणजे ऑलरेडी आहे आणि वाढलंय किंवा निर्माण झालंय लॅक्टिक ऍसिड बाहेर फेकलं जातं. त्यामुळे स्नायू शिथिल होतात. तणाव असतो तो निघून जातो. साहजिकच आपल्याला मानसिक व शारीरिक स्तरावरती प्रसन्नता लाभते. तर मला एक सांगा की व्यायाम करताना कोणाला म्हणजे सॉरी आसनं करताना किंवा कोणाला असं एकदम एखाद्या ठिकाणी दुखायला लागलंय स्पाझम आलाय किंवा असं काही झालंय का कोणाला? हो होत. मग काय करता तुम्ही? त्याच्यासाठी जे सूक्ष्म व्यायाम असतात म्हणजे समजा नाही कंबर त्या क्षणी आता आता तुम्हाला झालंय तुम्ही कुठलं तरी आसन करताय काय करता तुम्ही किंवा तुम्ही थोडा वर्ग वेळ घेता?
थोडा वेळ थांबतो आम्ही. मग ते आणि मग थांबता त्या वेळामध्ये काय काय होतं. आता गंमत काय होते माहितीये का, आपण ज्या वेळेला बऱ्याच वेळेला आपण शरीराचे सगळे स्नायू काही वापरत नाही, बरोबर, नेहमीच्या याच्यामध्ये. पण आसन करताना किंवा व्यायाम करताना आपण शरीरातले वेगवेगळ्या स्नायूंचा अंतर्भाव करत असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ते वापरत नाही आहात आणि एखाद्या स्नायूकडे तिथे स्पाझम आला तिथे, तर तिथे ताठरपणा येतो. आणि तुम्ही ज्या वेळेला श्वास घेता त्यावेळेला काय होतं, श्वास घेतला आणि तिथला ऑक्सिजन जातो. म्हणजे तुम्ही त्या क्षणी दोन तीन म्हणजे डोळे बंद करून जस्ट तुम्ही असं इमॅजिन करा की मी श्वास घेते आणि श्वास घेतलेल्यातला ऑक्सिजन आहे तो त्या ठिकाणी जातोय आणि तिथे जे काही झालं आहे अशुद्धी किंवा काय, तर ते सगळं आपल्या उच्छ्वासावाटे बाहेर जाते. हे जर तुम्ही इमॅजिन केलं तर विदिन काही सेकंद तुमचं ते कमी होतं. कारण का, ऍक्च्युली तिथे ऑक्सिजनची गरज असते आपल्याला त्या ठिकाणी स्नायूंना. आणि मग तो त्यांना मिळाला की मग तिथली जर काही हे आहे ते निघून जातं सगळं. हं? त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड तयार झालेलं असतं आणि तिथे ऑक्सिजनची गरज आपल्या मसल्सला असते. तर आता इथे सुद्धा आपण एरवी सुद्धा आपल्या शरीरामध्ये आपण जे काही विचार करतो किंवा आपला स्ट्रेस आहे, म्हणजे अनावश्यक विचार, नुसते विचार नाही, अनावश्यक विचार किंवा स्ट्रेस आपण आहे किंवा तुम्ही अति काम करता आहात, एकाच स्थितीमध्ये काम करता आहात, अशा प्रकारचे जे काही गोष्टी घडतात, तर त्याच्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये ते ताठरतात. हे ताठरणं म्हणजे काय असतं की त्या ठिकाणी ते लॅक्टिक ऍसिड जमा होतं. आणि मग अशा वेळेला जर मालिश केलं गेलं तर आपल्याला बरं वाटतं. तर बरं का वाटतं, तर ते तिथून जे लॅक्टिक ऍसिड आहे ते वाहून नेलं जातं, रक्ताभिसरण चांगलं होतं, तिथलं वाहून नेलं जातं, तिथले जे मसल्स असतात ते शिथिल व्हायला लागतात आणि मग तिथला ताण आहे तो निघून जातो. आणि म्हणूनच आपल्याला मालिश केल्यानंतर बरं वाटतं. आपण म्हणतो ना काय होतं माहित नाही, बरं वाटतं. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्तरावरती सुद्धा आपल्याला म्हणजे आपण म्हणूया छान वाटतं किंवा प्रसन्नता वाटते. आता हाडं, सांधे आणि स्नायुबंधने. स्नायूंबरोबर हाडांनाही रक्त पुरवठा वाढतो. सांध्यांमधले आता हाडं, आपण म्हणूया हाडांना काय लागतं, पण हाडांच्या भोवती सुद्धा रक्तवाहिन्या असतात, बरोबर. हाडांच्या मध्ये मगज जे आपण म्हणूया ते असतं आणि त्याच्या भोवती पण रक्तवाहिन्यांचं जाळं असतं की जे स्नायू बंधन, म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये गुगल करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या भोवती पण जिथे सांधे जोडले जातात किंवा अशा ठिकाणी, कारण तिथे भोवती स्नायू लपेटलेले असतात आपल्या हाडांच्या भोवती. तर स्नायूंबरोबर हाडांनाही रक्त पुरवठा वाढतो. सांध्यांमधले हालचालीचे परिणाम जास्त असते, त्यामुळे सांध्यांची हालचाल घडवून आणणाऱ्या स्नायूंना मालिश केल्याने सांध्यांच्या रक्त पुरवठ्यात सुधारणा होऊन रक्तपेशींच्या निर्मितीलाही चालना मिळते. आता रक्तपेशींची निर्मिती कुठे होते? रक्तपेशींची निर्मिती कुठे होते? लाल रक्तपेशींची निर्मिती कुठे होते? कुठे होते? बोन मॅरो, आपलं हाड असतं, अस्थिमज्जा ज्याला म्हटलं जातं, हाड असतं, त्या हाडाच्या मधला जो भाग असतो त्याच्यामध्ये होते. हं, येतंय लक्षात? कळतंय का? म्हणजे हो हो, नसेल तर समजते. मग हाड असतं. आता हे समजा हा सांधा आहे, इथे इथे दुसरं हाड जोडलं, असं दुसरं हाड जोडलेलं आहे, तर या हाडाच्या मध्ये पोकळ भाग असतो आतमध्ये, तर तिथे पेशींची निर्मिती, लाल रक्तपेशींची निर्मिती होत असते. आणि दोन हाडं जिथे जोडलेली असतात, आता दोन काड्या तुम्ही जोडल्या तर त्या जोडल्या जाणार नाही, पण त्या जर तुम्ही दोरीनी बांधून ठेवल्या तर ती बरोबर आपण त्या वाकवू पण शकतो की नाही. तशा प्रकारे आपली हाड आहे. मग याच्या भोवती टेंडन्स किंवा काही असतात, तर ते त्याच्याने आपली ही दोन हाडं सगळी बांधली गेलेली असतात. आणि मग ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी मालिश करतो सांध्यांच्या ठिकाणी, तर त्यावेळेला त्यांना एक वंगणाचं पण काम होतं. आणि दुसरी गोष्ट काय होतं की तिच्या बाजूला जे काही म्हणजे आतमध्ये ज्या रक्तपेशीची निर्मिती होते तर त्याला सुद्धा
ती सुद्धा तुमची चांगल्या प्रकारे होते, कारण का त्या ठिकाणी रक्त पुरवठा होतो. तुम्ही कुठलीही संस्था घ्या, त्या कुठल्याही संस्थेमध्ये रक्त पुरवठा झाला की ती संस्था चांगली होणार आहे. आणि त्याच्यातली जी अशुद्धी निर्माण झालेली आहे ती वाहून नेलं तर त्यांचं कार्य चांगलं राहणार आहे. बरोबर, हे कुठेही तुम्ही बघा, कुठेही तुम्हाला हेच आढळून येणार आहे. म्हणजे तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही गोष्ट तुम्ही लावू शकता. विचार जर तुम्ही आता तुम्ही जर अभ्यास कराल आणि तुम्ही सगळ्या ज्या पद्धती आहेत आपल्या निसर्गोपचारातल्या त्या वाचल्यात, तर तुम्हाला लक्षात येईल की कुठली आपण प्रत्येक संस्था घेऊन याचा कुठे कुठे कसा परिणाम होतो याचा विचार केला तर तुम्हाला बऱ्याचशा फरकाने तुम्हाला साम्य तुम्हाला आढळून येणार आहे. आता रक्ताभिसरण संस्था, मालिशचा लोकल सर्क्युलेशन आणि जनरल सर्क्युलेशन या दोन्ही मध्ये सुधारणा दिसून येते. सर्व शरीराला केलेल्या मालिशचे परिणाम व्यायामाच्या परिणामासारखेच दिसतात. म्हणजे आपण मगाशी आपण बघितलं की पूर्ण व्यायाम जर केला तर तुमचं कसं ब्लड सर्क्युलेशन होतं, पूर्ण शरीरामध्ये होतं. शिवाय त्या त्या अवयवाला सुद्धा होत असतं ब्लड सर्क्युलेशन, की नाही. पूर्ण आपण तुम्ही रनिंग केलं किंवा वेटलिफ्टिंग केलं किंवा ठराविक पद्धतीचे व्यायाम केले तर तुम्हाला ते मसल्स तुमचे ऍक्टिव्ह व्हायला लागतात आणि तिथे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि नुसतं त्या पार्ट पुरतं राहत नाही, मग ते पूर्ण शरीरातच हळूहळू चांगलं व्हायला लागतं. आता ह्या म्हणजे ठराविक ठिकाण आणि शिवाय शरीरात होणारं सर्क्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो तर आपले जे हृदय आहे तर ते हृदयाचं जे क्रिया चालू असते सारखी, प्रत्येक क्षणाला त्याचं जे ठोके पडत असतात आपले, तर त्याची जी क्रिया चालू असते तर त्याला चालना मिळतं. आणि रक्ताभिसरणाचा जो वेग आहे, जो म्हणजे आपलं बीपी जे नॉर्मल ठेवणं, म्हणजे 120/80 किंवा हे जे राहतं आपलं, तर ते ब्लड प्रेशर चांगलं ठेवण्याचं काम मेंटेन केलं जातं. आता व्यायाम ज्या वेळेला करतो तर त्यावेळेला काय होतं, तुमचं हृदय आहे ते धडधड करायला लागतं, होतं की नाही व्यायाम करताना. होतं होतं. म्हणजे काय होतं, का ते जास्त पंप करतं, चालल्याने आपली रक्ताभिसरण क्रिया वाढती, वेग वाढतो. हा, मग तो वेग का वाढतो, शरीराच्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला कार्यक्षमता वाढवावी लागते. बरोबर. म्हणजे आता तुम्ही चालतात, व्यायाम करता आहात तर वेगवेगळ्या अवयवांना तुम्हाला रक्ताची गरज आहे, हो की नाही. जसं मी म्हणलं की तुम्ही जेवण केलं, पचन संस्थेला गरज आहे. मेंदूचं तर सोडूनच द्या, मेंदू म्हणजे तो म्हणतो मला माझं पाहिजे, बाकी मग सिस्टम आहेत तर त्यांना त्यांचं कार्य काही संस्थांचं तर चालूच असतं. पण मग कुठल्या संस्था अशा आहेत की त्यांना तुम्ही काम करता तेव्हा लागतं. एक म्हणजे खाल्लं की, कारण आपण प्रत्येक वेळेला काही खात नसतो, काही क्रिया होतच असतात, पण तरी सुद्धा ज्या वेळेला जेवतो त्यावेळेला त्याला अतिरिक्त रक्ताचा पुरवठा पाहिजे असतो. किंवा तुम्ही शारीरिक श्रमाचं काम करता त्यावेळेला अतिरिक्त रक्ताचा पुरवठा हा तुमच्या स्नायूंकडे वळवला जातो. म्हणजे अशा प्रकारे ते रक्ताभिसरण होत असतं. बाकी तर सगळ्यांना सगळं रक्त मिळतच असतं, की नाही. तर आता इथे ज्या वेळेला जसं यांनी सांगितलं की तुम्ही व्यायाम करता त्यावेळेला तुमच्या स्नायू संस्थेला हे रक्त पाहिजे असतं अतिरिक्त, आणि त्याच्यामुळे मग ते पंपिंग जास्त प्रमाणामध्ये केलं जातं आणि हृदयाचा क्रियेचा तुमचा वेग वाढतो. मग तो वाढला की रक्ताभिसरण पण तुमचं वाढायला लागतं. व्यायामामुळे हृदयक्रिया उत्तेजित होते व रक्तदाब वाढणे हे अनावश्यक परिणाम. आता व्यायाम ज्या वेळेला करतो तर त्यावेळेला काय होतं आपल्या शरीरामध्ये, आपण आता जसं बघितलं की आपली हार्टबीट्स आहेत त्या वाढायला लागतात. हा, आणि शिवाय मग आता हार्टबीट वाढल्या म्हणजे मग जे आपल्या रक्तवाहिन्यांमधून जे काही रक्त वाहत असतं, तर रक्तदाब कशाला म्हणतात, की तुम्ही शांत बसला आहात आणि अशा स्थितीला जे रक्तवाहिन्यांचं जे प्रेशर आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरती पडतं त्याला रक्तदाब म्हटलं जातं. तर ते जे आहे तर ते तुमचं वाढतं ज्यावेळेला व्यायाम करता त्यावेळेला. तर हा जो इफेक्ट आहे तर हा ज्या वेळेला तुम्ही व्यायाम करणं चांगलं आहे, ते वाईट नाहीये, पण मालिश केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे की रक्ताभिसरण तुमचं व्यवस्थित होत आहे, पण त्याच्यामध्ये रक्तदाब वाढत नाहीये. तुमच्या हृदयाची विनाकारण पंपिंग जे त्याला अतिरिक्त काम करायला लागतंय ते होत नाहीये. पण व्यायामाने जे परिणाम साधले जातात आहेत तेच परिणाम तुम्हाला मालिशनी सुद्धा
मिळतात. बरोबर. फक्त त्याच्यामध्ये हे हृदयाला अतिरिक्त काम करायला लागतंय ना, ते त्याला काही करायला लागत नाही. पण इफेक्ट मात्र व्यायामाचा जो मिळतो तोच इफेक्ट तुम्हाला मालिशने सुद्धा मिळतो. पूर्ण शरीराचं रक्ताभिसरण किंवा त्या त्या ठिकाणचं रक्ताभिसरण आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्ही मालिश केली तर तुमच्या त्या अवयवाला किंवा इतर शरीराला सुद्धा जर रक्ताभिसरण चांगलं व्हायला लागतं. हे कळलं का? म्हणजे व्यायामाने येणारा इफेक्ट तुम्हाला मालिशनी पण येतो, पण व्यायामामध्ये तुमचं हृदयाबद्दल अतिरिक्त जे काम करायला लागतं ते मालिशमध्ये करायला लागत नाही. मालिशमध्ये व्यक्ती फक्त झोपलेली असते आणि मालिश करणारी व्यक्ती त्याला मालिश करत असते. त्यामुळे त्याच्या हृदयाचं जे आहे, हृदयाची क्रिया वाढण्याची शक्यताच नसते. हे कळलंय? हो, कळालं. मालिश करताना म्हणजेच मालिशचा पेरिफेरल सर्क्युलेशन वर परिणाम होतो, तर व्यायामाचा मुख्यतः हृदयाच्या कार्यावरती परिणाम होतो. मालिश करताना व्यायामानंतर उत्सर्जित द्रव्यांचे प्रमाण वाढलेले नसते, तर विश्रांतीच्या अवस्थेत तयार झालेली उत्सर्जित द्रव्ये दूर नेण्याचे काम मोठ्या प्रमाणावरती होते. आता आपण बघितलंय की जर व्यायाम ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अनावश्यक, त्यांनी म्हटलेलं की अनावश्यक द्रव्य जी आहेत तर ती तयार झालेली असतात. म्हणून त्यांनी म्हटलं की ते प्रमाण आहे व्यायाम केल्यानंतर त्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पण मालिश ज्या वेळेला करतो त्यावेळेला फरक काय आहे की शरीरामध्ये ऑलरेडी जी आहेत तर त्यांना वाहून नेण्याचं काम केलं जातं. म्हणजे नवीन जातीय पदार्थ त्याच्यात किंवा टॉक्सिक पदार्थ तयार होत नाही. म्हणजे आपल्याला विजातीय पदार्थ नाही म्हणायचे की उत्सर्जन करणाऱ्या जे काही द्रव्य आहेत तर ती वाढलेली नसतात. त्यांना वाहून नेण्याचं काम मसाज मध्ये अगदी व्यवस्थितरित्या केलं जातं. तर आपण व्यायाम करतो त्यावेळेला ते वाढलेलं प्रमाण आपल्याला रक्तामध्ये म्हणा, युरिन मध्ये म्हणा ते तुम्हाला दिसून येतं. मालिशमुळे नीला तसेच लसिका वाहिन्या, म्हणजे ज्याला लिम्फ ग्लँड म्हटलं जातं, लिम्फ म्हटलं जातं, तर त्या लसिका वाहिन्यांमधून होणाऱ्या प्रवाहास चालना मिळते. त्याचप्रमाणे काही नवीन नीलाही कार्यान्वित होतात व अभिसरण क्रियेमध्ये सहभागी होतात. म्हणजे काही समजा तुमच्या काही रक्तवाहिन्या आहेत तर त्या ऍक्टिव्ह नाही आहेत, म्हणजे आहेत पण ऍक्टिव्ह नाही आहेत, तर त्या ऍक्टिव्ह व्हायला लागतात. आणि त्यांनी म्हटलं की काही नवीन नीला ज्या असतील तर त्या अजून चांगल्या प्रकारे म्हणजे त्यात तयार होतात आणि त्या कार्य करायला लागतात. आणि हे जे अभिसरणाचं कार्य आहे तर त्याच्यामध्ये ते सहभागी होतात. मसाजमुळे अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आकुंचन कार्यात चालना मिळत असली तरी त्याचबरोबर रक्तवाहिन्याही प्रसरण पावलेल्या असतात. त्यामुळे हृदयाच्या कार्यामध्ये अधिक सुलभता येते. स्थानिक मसाजमुळे त्या विशिष्ट भागाचा रक्त पुरवठा वाढतो. स्थानिक मसाज म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला मसाज करता तेव्हा त्याला स्थानिक मसाज म्हटलं जातं. तर त्या विशिष्ट भागाचा रक्त पुरवठा वाढतो. त्याचप्रमाणे अशुद्ध रक्तवाहिन्यांमधून होणारा रक्ताचा निचराही सुधारतो. त्यामुळे त्या भागातील उष्णता, संवेदनक्षमता तसेच कार्यक्षमता सुद्धा वाढते. आता आपण ज्या वेळेला मालिश करतो तर हे काय काय परिणाम त्या त्या भागावरती होतात आपण बघितले किंवा रक्तवाहिन्यांवरती. आता हळूवार ज्या वेळेला मालिश करतो त्याचा परिणाम काय होतो आणि जोराने मालिश करतो त्याचा परिणाम काय होतो. हळूवार मालिश करतो त्यावेळेला त्या ठराविक भागातल्या रक्तवाहिन्या असतात तर त्या आकुंचित होतात आणि जोराने मालिश केलं तर त्या स्थानिक भागातल्या रक्तवाहिन्या असतात त्या प्रसरण पावतात. आता ह्याच्यामुळे काय होतं की आपण ज्या वेळेला बघितले आधी जे प्रकार बघितले मालिशचे पद्धती बघितल्या तर त्याच्यामध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारे मालिश केलं जातं. त्यामुळे नसांचं आकुंचन करणं, प्रसरण करणं या दोन्ही क्रिया म्हणजे वेगवेगळ्या मसाजद्वारे ह्या केल्या जातात. मग कधी कधी काही याच्यामुळे ते वाहून नेण्याचं काम आहे तेही केलं जातं. म्हणून या वेगवेगळ्या पद्धती ज्या मसाजच्या आहेत त्याच्यामधल्या चेपायचंय, ठोकायचंय ह्या सगळ्या ज्या काही पद्धती केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे हे सगळं सहज शक्य होतं.
याच क्रियेने प्रत्यावर्तित क्रियेद्वारे अन्य ठिकाणच्या रक्तपुरवठ्यावरही परिणाम. पोटांच्या स्नायूंना मालिश केल्यामुळे स्थानिक रक्तवाहिन्या आकुंचित होतात. याचा जनरल सर्क्युलेशन म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये होणारा परिणाम म्हणजे नाडीची गती कमी होते आणि रक्तदाब थोडासा वाढतो. उदर पोकळीतील इंद्रियांमध्ये काही बिघाड होऊन त्यांचा रक्तपुरवठा अनावश्यक प्रमाणामध्ये वाढला तर या प्रकारच्या मालिशने उदर पोकळीतील स्नायूंमधील अभिसरण सुधारते व त्यातील इंद्रियांच्या वेदना दूर होतात. मी जसं म्हणलं की प्रत्येक भागामध्ये तुम्ही कुठेही बघितलं तर ज्यावेळेला मालिश करा किंवा काही करा तर तिथे जो रक्तसंचय आहे म्हणजे रक्ताचा पुरवठा तुमचा व्यवस्थित होत नाहीये अशा प्रकारे जी परिस्थिती निर्माण झालेली असते तर ती मालिशमुळे ती जाते आणि मग काय होतं की व्यवस्थित अभिसरण व्हायला लागतं. मग व्यवस्थित अभिसरण व्हायला लागलं, रक्ताभिसरण व्हायला लागलं की त्या ठिकाणी कार्य चांगलं व्हायला लागतं. मग तिथे जी वेदना असते, दुःख असतं किंवा त्याचं काही कार्यामध्ये काही मायनर बिघाड असते ते सगळं इथे सुधारण्याचं काम व्हायला लागतं. मग हे नुसतं पोटातच नाही तर प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट झालेली तुम्हाला दिसून येते. हळूवार मालिशचा परिणाम त्वचेलगत असणाऱ्या नीला व खोलवर असणाऱ्या नीला व काही प्रमाणात रोहिण्यांवर सुद्धा होतो. फुफ्फुसातील तसेच उदर पोकळीतील अभिसरणावर मालिशचा प्रत्यक्ष प्रभाव पडला नाही तरी अप्रत्यक्षपणे प्रभाव हा पडत असतो. हात व पाय यांवर योग्य तऱ्हेने मालिश करून फुफ्फुसे किंवा यकृत यांमध्ये भारीपणा आला असल्यास तो दूर करता येतो. म्हणजे आपण केलंय हातावरती पण त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मात्र तुमचा तुमच्या लंग्स वरती आणि तुमच्या लिव्हर वरती व्हायला लागतो. म्हणजे तुम्ही हातापायाला हे केलं. आता तुम्ही जर विचार केला याच्यामध्ये की तुमचे हातावरती आणि पायावरती असे आपण जर अॅक्युप्रेशर किंवा अॅक्युपंक्चर बद्दल कोणाला माहिती असेल तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे मेरिडियन्स गेलेले असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे पॉइंट्स असतात. तर त्या पॉइंट्स वरती तुम्ही दाब दिला तर तुम्हाला म्हणजे तुम्ही दाबता आहात हातावरती पण तुमचं बरं होतंय दुसरीकडे कुठेतरी अशा प्रकारे. मग तुम्ही जर हाताला आणि पायाला मालिश केली तर तुम्हाला निश्चितच जर आपण त्याचा विचार केला तर त्याच्यामुळे आपले इतर ऑर्गन सुद्धा बरे होतात. हे लॉजिक आपल्याला कळून येतं कारण का त्याचे दाबबिंदू हे वेगळ्या ठिकाणी असतात. हे कळतंय का तुम्हाला मी काय बोलते ते? हो कळतंय. हा नाही कारण का काही गोष्टी समजा अॅक्युप्रेशर काही माहित नसेल तुम्हाला तर म्हणून तुम्हाला सांगते की अॅक्युप्रेशर तुमच्या आपल्या पूर्ण बॉडीमध्ये असे मेरिडियन्स गेलेले असतात आणि त्याच्यावरती दाबबिंदू असतात तर त्याला तळ प्रेशर हातावर प्रेशर तळ हातावर आणि तळ पायावर काही बिंदू असतात सगळे. हा बरोबर ते रिफ्लेक्सॉलॉजी म्हणतात त्याला की दोन्ही तळ हात आणि दोन्ही याच्यावरती ते बिंदू असतात. तर पूर्ण शरीर आपल्या दोन्ही हातावरती दाखवता येतं किंवा दोन्ही पायांवरती दाखवता येतं आणि त्या ठिकाणी तुम्ही बिंदू दिले हे केले की तुमचं ते ऑर्गन्सला फायदा होतो. म्हणून आपल्याकडे बघा तुपाच्या वाटी म्हणजे तूप लावून काशाच्या वाटीने घासायची पद्धत आहे की नाही किंवा हम्म. पायाला मालिश करणं किंवा आपण साधा विचार करा आपण ज्या वेळेला प्रत्येक वेळेला ओंकार करतो हे जे घर्षण करतो ना आपण हस्तमर्दन म्हटल्यावरती हे काय करतो हे आपल्या हाताचे सगळे प्रेशर पॉइंट्स आहेत परत आपण दाबतच असतो आणि त्यांना ऍक्टिव्ह करत असतो. आपल्या हातावरची एनर्जी सेंटर्स आहेत त्यांना ऍक्टिव्ह करत असतो आणि अशा प्रकारे ऊर्जेचं वहन आपल्या शरीरातलं आपण हे चांगल्या प्रकारे घडवून आणत असतो. आपल्या कुठल्याही क्रिया आपल्या धर्माच्या साह्याने म्हणा किंवा आपल्या परंपरागत चाललेल्या क्रिया आहेत तर कधी कधी आपल्याला कारण माहित नसतात पण त्याचे फायदे म्हणजे आपण जसं शिकत जातो त्यावेळेला त्याचं लॉजिक कळत जातं की अरे हे असं असं आहे म्हणून या क्रियांचा असा असा परिणाम घडून येतो. पण आपण नकळतपणे का होईना त्या रोज जर क्रिया करत राहिल्या तर आपल्याला निश्चित फायदा होतो. ॲक्युप्रेशर म्हणतात त्याला. हो अॅक्युप्रेशर आणि हे हातावरचं आणि पायावर आहे ते अॅक्युप्रेशरचाच प्रकार आहे. त्याला रिफ्लेक्सॉलॉजी म्हणतात म्हणजे अॅक्युप्रेशरचाच प्रकार आहे आणि त्याच पॉइंट वरती पंक्चरचे पण पॉइंट असतात की सुया लावल्या जातात तेच पंक्चर पॉइंट असतात. हा अॅक्युपंक्चर नाही आणि अनवाणी पायाने जे मातीमध्ये चालायला सांगतात किंवा हो गवतामध्ये चालायला सांगतात ते त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो त्याचा.
मातीवरती चालायला सांगतात तर ते तुम्हाला पृथ्वी तत्वाचा परिणाम त्याच्यावर घडून येतो. पण तुम्ही जे अनवाणी पायानी दगडांवर चालायला लावतात ना, तर त्या हा दगडांमुळे ते तुमचे प्रेशर पॉइंट दाबले जातात आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला चांगला झालेला दिसून येतो. बरोबर. किंवा गवतावरती चालतो त्याच्याने तुमचं डोळे आपण आधी बघितलं की तुमचं चष्म्याचा नंबर जर जास्त असेल तर तो तुमचा कमी व्हायला लागतो. किंवा अशा प्रकारे त्या सगळ्या क्रिया सकाळी अनवाणी पायानी चाललं गवतावरती तर होतो. पण मग तिथे प्रेशर पॉइंट नाही दाबले जात. त्या गवतावरचे दवबिंदू आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला होत असतो. तो थंडपणा येतो. आजकाल अनवाणी कोण चालतच नाही हो. घरात पण चप्पल आणि बाहेर पण चप्पल बूट. ऍक्च्युली आणि त्यामुळे आणि त्यामुळे प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला सांगा आपण ज्या वेळेला अनवाणी पायानी चालतो त्यावेळेला कुठल्या पंचमहाभूतांपैकी कुठल्या तत्वाशी आपला संबंध येतो? पृथ्वी तत्वाशी. पृथ्वी तत्वाशी. आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम कुठे? आता पृथ्वी तत्व म्हणजे कुठलं मूलाधार चक्र येतं त्याचं? मूलाधार चक्र. तर आपल्या ज्या सगळ्या भीती, ताणतणाव, इच्छा सगळ्या कुठल्या चक्राशी संबंधित आहेत? त्या सगळ्या मूलाधार चक्राशी संबंधित आहेत. आत्ताचे जे आपले सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते. आणि मग त्याच्यातून पुढे मानसिक ताणतणाव येऊन मग वर येतात मणिपूर चक्र, मग हृदय चक्र, त्याच्याशी संबंधित सगळे रोग तयार होत असतात. हृदयाशी संबंधित किंवा पोटाशी संबंधित डायबिटीज हे ते किंवा तुमचं स्वादिष्टान चक्र सगळे. पण याच्याशी सुद्धा आता सगळ्यांचे तुम्ही बघा पीसीओडी वाले सगळ्या मुली आता जास्त 5 मुलींपैकी 1 मुलगी पीसीओडी वाली दिसते. बरोबर. मग हे प्रॉब्लेम्स का आहेत? हे पृथ्वी तत्वाचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. हे मणिपूर चक्राचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग पृथ्वी तत्व आपला संबंधच येत नाहीये पृथ्वी तत्वाशी. आणि इव्हन आता आम्ही म्हणजे मुंबईमध्ये राहतो. 2 बिल्डिंगांच्या मध्ये जागा आहे तर तिथे पूर्वी माती होती तर आता सिमेंट टाकून दिलेलं आहे सगळीकडे. म्हणजे तुम्ही तिथे चालूच शकत नाही पृथ्वी याच्यावरती. जमिनीचा संपर्क बंद झालाय. जमिनीचा संपर्क बंद झाला. मग तुमचा जर संपर्क बंद झाला तर ते चक्र कसं ऍक्टिव्ह राहणार तुमचं? बरोबर. काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती परिणाम तर होणारच आहे ना. तुम्ही त्याचं मेडिटेशन करा सगळं होईल. पण काही प्रमाणात तुम्ही डायरेक्ट इम्पॅक्ट आहे तर तो त्याचा तुम्हाला परिणाम होणारच आहे. बरोबर. मातीत बरोबर चाललं पाहिजे. तर म्हणजे आता एक तरी आपण करू शकतो की जिथे शक्य आहे तिथे आपण मातीवरती चालावं. एवढं तरी आपण करूच शकतो की नाही? जिथे पॉसिबल आहे तिथे करावं. चला आपण आता इथे येऊया. मेंदूतील अभिसरणावर अप्रत्यक्षरित्या परिणाम करता येतो. असे करताना प्रत्यावर्ती क्रियेद्वारे मेंदूतील रक्तपुरवठा एकदम वाढणार किंवा कमी होणार नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. म्हणजे मालिश करताना सुद्धा आपण व्यवस्थित मालिश करायची की कुठेही रक्तपुरवठा अचानक वाढणार नाही. हे हृदयाच्या बाबतीत पण आहे. कारण हे 2 असे अवयव आहेत की त्यांना ठराविक प्रेशरनी रक्तपुरवठाची गरज असते. आणि आपण मेंदूला सुद्धा रक्तपुरवठा करताना इकडे मानेच्या भागामध्ये कॅरोटिड सायनस असतात की ते रक्तदाब नियंत्रित करतात की त्याच्यामुळे मेंदूला ठराविक म्हणजे प्रेशरनी रक्तदाब दिला जातो. म्हणजे जसं एखाद्या नळीतून भसकन पाणी जात आहे आणि व्यवस्थित पाणी जात आहे किंवा कमी प्रमाणात जात आहे, हे कंट्रोल करायला लागतं की नाही? तर तसं मेंदूला रक्तपुरवठा जास्त दाबानी कमी दाबानी चालणार नसतो. ठराविक दाबानी आणि ठराविक रक्तपुरवठा त्याला पाहिजेच असतो. मग ते दाब केंद्र असतं आपलं पाण्याच्या ठिकाणी, हो की नाही? तर तसं हृदयाचं पण असतं. अचानक रक्तपुरवठा आणि एकदम रक्तच नाही असं असं काही चालत नाही. मग त्याच्यामध्ये त्याच्या फंक्शन मध्ये लगेच बिघाड झालेला आपल्याला दिसून येतो. तर तो तुमचा व्यवस्थित व्हायला पाहिजे. मालिशमुळे डायफ्रॅमची क्रिया ही अधिक प्रमाणामध्ये होते. श्वासपटल आहे तर ते म्हणजे एकूणच तुम्ही बघाल की प्रत्येक अवयवाचं तुम्ही लिहिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये चालणार आहे. शरीराच्या अवयवांवरची सूज उतरते. काही काही वेळेला मालिश करू नका असं सांगितलं जातं. पण बऱ्याच वेळेला तुम्ही जर ठराविक पद्धतीने मालिश केली तर ती सूज आहे तिथलं जे पाणी असतं जे साचलेलं असतं तर ते तिथलं म्हणजे आपण पाणी म्हणतो त्याला विशिष्ट नाव आहे आता माझ्या लक्षात नाही येते. तर ते त्याच्यातून तो म्हणजे सूज आहे तर ती तुमची कमी व्हायला लागते. इडिमा म्हणतात ना त्याला. एडिमा म्हणजे सूज. पण तिथे जे आतमध्ये जे पाणी असतं ना त्याला काहीतरी म्हणतात. एमनियोटिक फ्लुइड नव्हे ना? एमनियोटिक फ्लुइड गर्भाशयामध्ये असतं.
ते अं, सुजेच्या इथलं काहीतरी नाव आहे, मी विसरले त्याचं. शारीरिक, मानसिक व स्फूर्ती वाढते, कामाचा झपाटा वाढतो, चपळपणा वाढतो. म्हणजे लगेच आपले सगळे मसल्स वरती परिणाम होणार आहे, तुमच्या मनावरती परिणाम होणार आहे. आता श्वसन संस्था, श्वसन क्रियेचा वेग व खोली यांमध्ये वाढ होते. म्हणजे स्पीड आणि हाऊ डीप, तुम्ही डीप किती घेऊ शकता, किती खोलवर घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाढतात. दृश्य परिणाम फुफ्फुसाशी निगडीत असला तरी तो तेवढ्या पुरता मर्यादित नसतो, तर प्रत्येक पेशीमध्ये होत असतो, ज्याला अंतःश्वसन म्हटलं जातं. म्हणजे जे दिसतंय, आपण श्वसन म्हटल्यावरती जे दिसतंय ते बरोबर नाकानी घेतोय सोडतोय, तर हेच नाही, तर प्रत्येक पेशीमधलं त्याला अंतःश्वसन म्हटलं जातं. तर तिथे सुद्धा ती सुद्धा श्वसन तुमचं चांगलं व्हायला लागतं. कारण सेल्युलर लेवलवरती जर तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर टोटल हेल्थ तुमची चांगली राहते. कारण प्रत्येक आपलं शरीर प्रत्येक पेशींनीच बनलेलं आहे की नाही. मालिशमुळे पेशीतील चयापचयामध्ये वाढ होते, त्यांचे प्राणवायू ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शरीरातील सर्वच क्रिया आहेत त्या तुमच्या वृद्धिंगत होतात, म्हणजे त्या वाढायला लागतात, चांगलं काम व्हायला लागतं. अशुद्ध रक्त खेचून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण तसेच आकुंचन क्रियेमध्ये सुद्धा वाढ होते. ह्या सर्वांचा अप्रत्यक्ष परिणाम, आता हे सगळं तुमचं ब्रीदिंग तुमचं चांगलं झालंय, तुमचं हार्ट त्याचे चांगलं झालंय, तुमच्या ज्या नसा नलिका आहेत आपल्या रोहिण्या आणि नीला, त्यांचं कार्य चांगलं होत आहे. मग काय होतं, एखाद्या शरीरामध्ये जर अशुद्ध रक्त म्हणजे कुठे साठलेलं आहे किंवा काय, हृदयाची जी क्षमता आहे अशुद्ध रक्त खेचून घेणं, तर ती तुमचं वाढतं, त्यामुळे रक्ताभिसरणाचं क्रिया पण तुमची चांगलं व्हायला लागते. आणि आता हे सगळं जर तुमचं सगळं गुडी गुडी चाललंय सगळं, तर मग त्याचा परिणाम काय होणार आहे, तर त्याचा परिणाम म्हणजे तुमचं लिव्हरचं फंक्शन तुमचं चांगलं होणार आहे, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती चांगली होणार आहे, तुमची रक्ताभिसरण संस्था आहे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन पूर्ण बॉडी मधलं आहे, तर ते चांगलं होणार आहे. आता पचन संस्थेवरती काय परिणाम होतो, तर तुमचं क्षुधावर्धन म्हणजे तुमची भूक, क्षुधा म्हणजे भूक, तर तुमची जी नॅचरल भूक, म्हणजे भुजंग लागलाय असं नाही, नॅचरल भूक आहे, तर ती तुमची चांगली व्हायला लागते. कारण कधी कधी आपण विनाकारण खातो, आपण आधी बघितलं की विनाकारण खातो, तर ते तुमचं कमी होतं. आणि काही लोक कमी जेवतात तर त्यांची भूक नॉर्मलला येते, म्हणजे बॅलन्स हा साधला जातो आणि रक्त व रस यांचं अभिसरण वाढतं, सर्जित पदार्थांचे वहन व पेशीतील ज्वलन वाढतं, त्याच्यामुळे भूक वाढते. तर पाचक रस, पचन संस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. पाचक रसांची निर्मिती, जठर व आतडी यांच्यामधलं रक्ताभिसरण वाढतं, त्यामुळे पाचक रसांची निर्मिती वाढते. ते का का होत आहे ते तुम्हाला इथे कळतंय की निर्मिती होणार, तर का होणार, तर त्या ठिकाणी जे ब्लड पाहिजे आवश्यक प्रमाणामध्ये तेवढं तिथे मिळत आहे, आणि त्याच्यामुळे तिथून जे सिक्रेट होणारे जे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत तर ते चांगल्या प्रकारे, म्हणजे पाचक रस आहे तर ते व्यवस्थित सिक्रेट व्हायला लागतात. मग अन्न पदार्थांचं शोषण, आधी भूक लागली, मग पाचक रसांची निर्मिती झाली, मग त्याच्यानंतर शोषण होतं. म्हणजे हे तुम्हाला लाईनीने लक्षात ठेवायला पण सोपं जाईल, कशा प्रकारे पचन होतं तशा प्रकारे तुमचे पॉइंट्स येणार आहेत. 10 मिनिटापर्यंत पोटावर मालिश केल्याने पचन झालेल्या अन्नाचे शोषण होण्याचा कालावधी 1 तासाने कमी होऊन भूक लवकर लागते. म्हणजे ज्यांचं पचन लवकर होत नाहीये किंवा अशा प्रकारे ज्यांना त्रास आहे, तर त्यांना त्यांचं पचन हे चांगल्या प्रकारे व्हायला लागणार. आणि जर तुम्ही नॉर्मल त्याचा इफेक्ट बघितला, तर 10 मिनिटं पोटावर मालिश केली तर त्याचा म्हणजे 1 तासाने म्हणजे तुमचं लवकर पचतं अन्न. आणि तुम्ही जर उशिरा, मग नंतर जी भूक लागते की नाही आपल्याला, तर ती 1 तास तुमची लवकर तुम्हाला लागू शकते, हे त्याच्यामधला फरक तुम्हाला दिसून येतो. आतड्यांचं परिचलन, आता आतड्यांचं परिचलन, आतड्यांची मुवमेंट असते ठराविक प्रकारची, बरोबर, त्याला इंग्लिशमध्ये काय नाव आहे, मराठीमध्ये परिचलन म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये पेरिस्टाल्सिस असं म्हटलं जातं. ते ठराविक पद्धतीने आतडी आपली त्याची मुवमेंट होत असते, मोठ्या आतड्यांची आणि किंवा लहान आतड्यांची. ते कसं आहे, अन्न हळूहळू मग ते पुढे 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 ढकललं जातं. ते काय आपण असं इवन आपलं अन्ननलिकेमधून सुद्धा ज्या वेळेला अन्न जातं ना, जर तो अन्ननलिकेचा असा नुसता पोकळ पाईप असता, तर डायरेक्ट आपण खाल्लेलं अन्न जठरामध्ये ठपकन पडलं असतं, हो की नाही, पडलं असतं ना, हो. पडतं का पण ते नाही नाही. पडत. तर ते
आपण जर डोळ्यासमोर आणलं की एखाद्या सापाने बेडूक गिळला आणि मग तो कसा हळूहळू पुढे जातो की नाही, असं ते चित्र आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल. तसं ते अन्न आपलं घास गेल्यानंतर ते हळूहळू पुढे जातं. तसंच आपल्या आतड्यांमध्ये जे काही मल आहे किंवा काय आहे, अन्न आहे, तर ते हळूहळू एका ठराविक पद्धतीने ते पुढे ढकललं जातं. त्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे काय होतं, जुना मलावरोध बरा होतो. पोटात धरलेला गुब्बारा किंवा गॅस जो असेल तर तो कमी होतो. लहान मुलांना पोटावरती बघा मालिश केली जाते, गोल 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 फिरवलं जातं आणि हात फिरवतात आणि बऱ्याच वेळा ते फिरवताना पोटातून टूर टूर आवाज येत असतात गॅसेसचे किंवा हवा सरत असते. हे मालिश केल्यामुळे त्यांना होतं. आणि जे आपल्या आतड्यांमध्ये मल असतो तर तो सुद्धा, ती जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे तर ती व्यवस्थित ऍक्टिव्ह राहते आणि मग मलावरोध पण होत नाही किंवा झाला असेल तर तो कमी व्हायला मदत होते. रक्ताची निर्मिती, हिमोग्लोबिन मध्ये वाढ होते 3 ते 7%. पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होते 40 ते 80%. त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. अॅनिमिक परिस्थिती म्हणजे तुम्हाला अॅनिमिया झाला असेल तर त्या आता इथे रक्तामध्ये वाढ होते म्हटल्यावरती अॅनिमिया झाला असेल तर म्हणजे रक्त तुमचं कमी, हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर त्याचा निश्चित फायदा मालिशचा होतो. रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. उत्सर्जन, यकृताचे कार्य सुधारते. शरीरातील अनावश्यक द्रव्ये व विषद्रव्ये, आता हे एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये कारण का आपण आधी सुद्धा हे खूप वेळा बोललेलो आहोत. शरीरातील अनावश्यक द्रव्ये व विषद्रव्ये काढण्याचे यकृताचे कार्य सुधारते. आता उत्सर्जन संस्थेमध्ये कुठल्या गोष्टी येणार आहेत? लिव्हर येणार आहे, मूत्रपिंड येणार आहे, काय काय अजून काय येणार आहे? मोठं आतडं येणार आहे, त्वचा येणार आहे की नाही. आपण सगळे रेस्पिरेटरी सिस्टम येणार आहे. आपण आता ते रेस्पिरेटरी मध्ये आपण तेव्हा तिथे घेतलंय. तर मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. कमरेवरील, आपण ज्या वेळेला मर्दन केलं जातं, कमरेवर मसाज केलं जातं, त्यावेळेला मूत्रपिंडाच्या क्षमतेमध्ये वाढ होते. विषद्रव्ये सुलभतेने बाहेर फेकले जातात. त्वचेचा पोत बदलतो. वृक्षपणा आहे त्वचेचा तो कमी होतो. त्वचेवरची जी रंध्र आहेत तर ती उघडली जातात. त्यामुळे शरीरात असलेली विषद्रव्ये त्यातून सहजपणे विनासायास बाहेर पडतात व त्वचा तजेलदार होते. त्वचेतून होणाऱ्या उत्सर्जनामध्ये 60% वाढ होते. म्हणजे मालिश केल्यामुळे त्वचेतून उत्सर्जन चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. घनमलाचे उत्सर्जन सुलभ होते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्याला शौचानंदाचा अनुभव प्राप्त होतो व उत्तम आरोग्याचा लाभ होतो. म्हणजे ज्यांना रोजच्या रोज होत नाहीये त्यांना पण व्यवस्थित बाहेर टाकला जातो. स्किनवरती मर्दन चिकित्सा त्वचेला सौंदर्य देते, तिचं पोट सुधारते, त्वचा चमकदार करते व तिचे आरोग्य सुधारते. परत आलं की काय, शरीरातील ज्या संस्थांचे कार्य बिघडले आहे, ज्या अवयवांना शक्ती प्रदान करायची आहे किंवा ज्यांना व्याधींपासून मुक्ती प्राप्त करायची आहे त्यांना कोणती पद्धत जास्त लागू पडेल त्याला प्राधान्य द्यावे. म्हणजे आता आपण जर मालिश करतो आहोत तर त्याच्यातलं एक तंत्र काय बाळगायचंय की कुठल्या अवयवाला मालिश द्यायची, मग त्याला ताकद द्यायची म्हणून आपण करतोय, त्याच्यातलं घाण काढायचे म्हणून आपण करतोय किंवा कशासाठी करतोय, त्याच्यानुसार त्या ज्या वर पद्धती सांगितलेल्या आहेत, आपण वेगवेगळ्या पद्धती मालिशच्या बघितल्या, तर त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला कोणती पद्धत करायची आहे. म्हणजे त्यांनी या सगळ्या दिल्यात म्हणजे सगळ्याच करायला पाहिजे अशातला भाग नाही. तर तुम्ही त्या याच्या जसं डॉक्टरांकडे औषधं सगळी असतात पण तुम्हाला आजार कोणता आहे त्याच्यानुसार ते गोळ्या देत असतात. तर तसंच आपण इथे विचार करून किती ठराविक पद्धती मालिशची आपण करणार आहोत. तर इथे आपलं मर्दन चिकित्सा संपलेलं आहे. तर मला सांगा याच्यात काही कोणाला कळलं नाही असं आहे का? मॅडम, मर्दन हे आठवड्यातून किती वेळेस करायचं असतं की दररोज करायचं असतं? रोज केलं तरी चालणारच आहे. अभ्यंग केलं जातं ना, अभ्यंग आयुर्वेद सांगतं अभ्यंग रोज करायला पाहिजे. बरोबर आहे ना मी जे विधान करते ते? बरोबर आहे सर. हा, अभ्यंग रोज करायला हवं. अभ्यंगम आचरेत नित्यम नित्यम. जराश्रम वातः. अगदी बरोबर. आपण नाही करत, आपल्याला फक्त अभ्यंग स्नान म्हणजे दिवाळीचं नरक चतुर्दशीचं एवढंच माहिती, पण तसं नाहीये. तुम्हाला डेली हे बघा,
आपण जर रोज खातो पितो झोपतो रोज विचार करतो तर त्या प्रत्येक क्रियेच्या अशुद्धी या होणारच आहेत ना. मग त्याचा जर रोजच्या रोज निचरा आपल्याला करायचा आहे तर ह्या आयुर्वेदाने काही खूप चांगल्या किंवा निसर्गोपचाराने काही चांगल्या पद्धती सांगितल्या आहेत. तर त्या तुमची त्या दिनचर्येमध्येच अभ्यंग हे येतं त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करा, आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा जेव्हा पण करा, ज्याने निश्चित फायदा होतो. म्हणजे अभ्यंगाची वेळ कोणती असावी? पहाटे. पहाटे सकाळी तुम्ही जेवढं कराल ना पहाटे ती जास्त चांगली. सूर्योदयाच्या पूर्वी. पहाटे. स्त्रियांना मला वाटतं फक्त बाळंतपणामध्ये मालिश ते सुद्धा अवेलेबल असेल तर, नाहीतर तसंही काही होत नाही. पण तेव्हा तो लक्षात येतं की गरज असते, किंवा लहान मुलांनाही तुम्ही मालिश कराल तेवढं ते बाळसं धरतं, किंवा तेवढी त्याची तब्येती चांगली राहत असते, तेवढी त्याची हाडं, ते चंदन बलाक्षारी तेल किंवा काही काही आहेत तेल त्याच्याने तुम्ही केलं तर त्यांची हाडं बिडं चांगली व्हायला लागतात. म्हणजे ह्या प्रत्येकाची निश्चित फायदे आहेत. आता इथे आपला पोर्शन आपला संपलेला आहे, बरोबर आहे ना? आता काही राहिलेलं नाही आपलं. ठीक हो आहे. मॅडम. आता सर तुम्हाला काहीतरी सांगणार होते की तुम्हाला जो प्रॅक्टिकलचा भाग आहे, सर आहेत